श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2121व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज माघ कृष्ण द्वादशी, शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026। गुरुवाणी पुष्प 17 या ग्रंथातील भूकंप या 6व्या अध्यायाचे मी पठण करीत आहे। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून म्हणतात, पृथ्वीत सारख्या घडामोडी चालू असतात, ती कधीही शांत राहत नाही। जमिनीच्या पोटात रस आणि अग्नी असतो। पावसाचे सगळेच पाणी वाहत जाऊन समुद्राला मिळत नाही, काही पाणी जमिनीत मुरते। तसेच पृथ्वीवर अनेक ठिकाणी नैसर्गिक भेगा दिसून येतात, त्यातून पाणी भूगर्भाकडे जाते। पृथ्वीच्या पोटातील उष्णतेने हे पाणी तापते, त्याची वाफ होते, त्या वाफेचा दाब जास्त झाल्यावर ती बाहेर फेकली जाते। जमिनीच्या काही भागावर आवरण तितकेसे जाड नसते, कच्चे आवरण असेल तर ते फाटते, त्यातून ही गरम हवा बाहेर फेकली जाते। जमिनीखाली अशा हवेचा दाब वाढत गेला की भूकंप होतो। डोंगर माथ्याच्या ठिकाणी पर्वतावर ज्वालामुखी फुटतो। मनुष्य जसा श्वासोच्छवास करतो तसा श्वासोच्छवास निसर्गात सगळीकडे चालू असतो। कधी कधी मनुष्य मोठा उसासा टाकतो, तसा उसासा पृथ्वीही टाकते। या उसाशाला आपण भूकंप असे म्हणतो। भूकंपाचे वेळी जमिनीतील उष्णता वाढते। दुराग्नी नावाचा अग्नी भूगर्भात असतो, तो उफाळला की भूकंप होतो। पहिला धक्का जोरात असतो व पुढे तो सौम्य होत जातो। या घटना अनादी कालापासून चालूच आहेत। भूकंप म्हणजे शिवाच्या रुद्रावताराची प्रचिती। भूकंप हा परमेश्वराचा कोप आहे। वैज्ञानिक ही गोष्ट मानोत अथवा न मानोत, भूकंप म्हणजे तांडव असं त्यांचं आध्यात्मिक रूप आहे। भूकंप ही शक्ती नियंत्याच्या हातात आहे, यावर मानवाचा अंकुश नाही। भूकंप झाल्यावर अनेकदा नद्यांचे मार्ग बदलतात। ज्या झऱ्यांना पाणी असतं ते झरे आटतात, ज्या झऱ्यांना पाणी नसतं त्यांना पाणी लागतं। हा ईश्वरी चमत्कार नाही तर काय, संपूर्ण भूभागावर त्याचाच अधिकार आहे। पूर्वीच्या काळी भूकंप निर्दल प्रदेशात वाळवंटात होत असत, आता उलट आहे की भूकंप होऊन तो प्रदेश निर्जन होत आहे। मनुष्य संख्या जास्त वाढलेली आहे, त्यामुळे त्याची तीव्रता जाणवते। मनुष्य 2 पायांवर उभा राहतो, त्यामुळे त्याला भूकंपाची जाणीव कमी होते। चतुष्पाद प्राण्यांचे शरीर आडवे असते, त्यामुळे त्यांना त्या मानाने जास्त जाणीव होते। त्यातल्या त्यात कुत्र्याला भूकंपाची जाणीव त्याच्या तीव्र श्रवणशक्तीमुळे जास्त होते। साप जमिनीवर सरपटत असतो, त्यामुळे त्याला पृथ्वीची कंपने लवकर कळतात। तीर्थक्षेत्री त्या भूमीला तपस्येचा आधार असल्यामुळे भूकंपामुळे होणारे नुकसान कमी होते, पण आजूबाजूला तसा आधार नसल्यास जबरदस्त हानी होते। बाहेरचं दृश्य पाहिलं तर असं वाटतं की सर्व पावले विनाशाकडे चाललेली आहेत, पण शिवावर अखंड जलधार धरून अभिषेक केल्यास भूमी शांत होते। रुद्राभिषेकाने शिव शांत होऊन द्रवतो, त्याला आपली दया येते। स्वयंभू शिवलिंगाचे खालचे टोक भूगर्भात खोलवर असते। रुद्राच्या अवतारात शिवाचं रुद्र रूप पाहावयास मिळतं। यात सर्वत्र थैमान घालणं हाही एक भाग असतो। रुद्र पठणाचे परिणाम अनेक प्रकारे होतात। जेथे रुद्र म्हटला जातो त्या जमिनी टणक होतात, त्यामुळे भूकंपाचा वाईट परिणाम होणार नाही। पण याचा दुसरा परिणाम असाही होतो की या मंत्राच्या प्रभावापर्यंतच्या जमिनीत बोर घेतले तर खूप खोलवर गेल्याशिवाय पाणी लागत नाही, कारण पावसाच्या द्वारे जे पाणी भूमीवर पडते ते या टणकपणामुळे जमिनीत झिरपू शकत नाही। रुद्राच्या उच्चाराने पाऊसही भरपूर पडतो। रुद्र हे वेदमंत्र आहेत। जसजसे वेदमंत्रांचे उच्चार होतील, सूक्ते उच्चारली जातील, तसतसे त्या देवता तिथे साकार होतात व लोककल्याण करतात। प्रत्येक शतक संपण्यापूर्वी भूकंपासारख्या काही विपरीत घटना घडतात। मी भगवंताला प्रार्थना करतो की हे भगवंता, तू यांच्यावर एवढा रागवू नकोस। भगवंत हे ऐकतो।
प्रसंगापरत्वे त्याच्याशी बोलता आले पाहिजे. एकदा आपल्या भावना व्यक्त करता आल्या की अर्ध काम झालंच म्हणून समजा. भूकंपाने भयग्रस्त झालेल्या लोकांबाबत माझं असं म्हणणं आहे की काही झालं तरी मनुष्याला प्राणाचं भय असतं, परंतु घाबरून जाऊ नका. भूकंपाच्या भीतीने माझ्या फोटोजवळ उभे राहून एक भक्त प्रार्थना करीत होता, देवा आता भेट होणार नाही, आता सगळं संपलंय. पण अशा प्रसंगातूनही काही शिकता येतं. भूकंपाने एक स्थित्यंतर होतं, ती भूगर्भाची हालचाल असते. भूकंपात हिमालयामध्ये कडे कोसळतात. हिमालयासारख्या पर्वताला हलायला लावणारी ही प्रचंड मोठी शक्ती आहे. गुरुवाणी पुष्प 17 भाग 7 ऋणानुबंधातून मुक्तता. परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या भागात म्हणतात, ऋणानुबंध विषय तसा फार गुंतागुंतीचा आहे. या ऋणानुबंधाचा गुंताच एवढा असतो की तो सोडवता सोडवता अनेक जन्म जातात तरीही हा गुंता सुटत नाही. मुळात व्यक्ती, पशु, पक्षी, प्राणी हे सर्व ऋणानुबंधामुळेच एकत्र येतात व ऋणानुबंध संपले की एकमेकांपासून दूर जातात. यासाठी एक एक कमी करीत हे ऋणानुबंध संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याशिवाय येणे जाणे थांबणार नाही. ऋणानुबंध हे अनेक प्रकारचे असतात आणि अनेक गोष्टींशी संबंधित असतात. काही ऋणानुबंध हे अतिशय प्रेमाचे, जिव्हाळ्याचे असतात, तर काही सुडापोटी असतात. वात्सल्य निर्माण होतं ते ऋणानुबंधांमुळे आणि वैर निर्माण होतं तेही शत्रुत्वाच्या ऋणानुबंधामुळे. काही ऋणानुबंध हे पिढ्यानपिढ्या पुन्हा पुन्हा जन्म घेऊनही संपत नाहीत. काही ऋणानुबंध हे अत्यंत अल्प काळाचे असतात. तुमचे आणि माझेही अनेक जन्मांचे ऋणानुबंध आहेत, म्हणूनच आपली भेट झाली. मातृऋण, पितृऋण, गुरुऋण व सामाजिक ऋण अशी काही ऋण असतात. यातील फक्त गुरुऋणाला ऋण मानलं जात नाही, पण गुरुऋणातून मुक्त होण्याचा मार्गही अतिशय सोपा आहे. गुरुसेवा, गुरुकार्य करणं, ते कार्य पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करणं व गुरूंच्या विचारांचा प्रसार करणं हा गुरु ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. गुरु ऋण हे ऋण मानलं नसलं तरी ते शिष्यांनी मानलं पाहिजे आणि गुरु कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. मातृऋण, पितृऋण हे त्यांची सेवा करून, आज्ञा पाळून, मान राखून फेडता येतं. हे ऋण फेडल्याने पुण्य लागत नाही, पण ते न फेडल्यास पाप मात्र लागतं. कारण मनुष्य जीवनातील तो कर्तव्याचा भाग आहे आणि कर्तव्य हे केलेच पाहिजे. सामाजिक ऋण हे प्रसंगी समाजाला मदत करून फेडता येतं. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. ऋणानुबंधातून मुक्तता या अध्यायाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.